आईंना कामावर जायला होत होतं उशीर. त्यात डुगूची लुळबुळ मध्येच असते. नमस्कार मंडळी, मी रोशनी. असं तर रात्रीचे भांडे आम्ही रात्रीच घासत असतो, पण कधीतरी राहून जातं. मग लगेच भांडे वगैरे घासलं, किचन क्लीन केलं आणि मी लावलेले झाडं बघून मला तरी खूप जास्त छान वाटते. डुगूला जायचं होतं बाहेर. स्वतःच्या हाताने शूज घालून निघाला तो बाहेर. लहान मुलं पण किती हुशार असतात ना. आहुंना घ्यायचं होतं शूज आणि आहुंच असे ना छोट्या छोट्या गोष्टीत तो मला सोबत घेऊन जात असतो. ही सँडल मला खूप जास्त आवडली होती आणि आमच्या इकडे खूप दिवसानंतर छान असं ऊन तापलं होतं. लगेच मग इकडे डुगूला बाहेर घेऊन आलो आणि हा मंदिर खूप जास्त सुंदर आहे आणि डुगू इथे रोज येतो त्याच्या आजीसोबत खेळायला. आज त्यांच्या आजीची तब्येत बरी नव्हती म्हणून मी आणि आहो आलो आणि मुलांना पण थोडं टाईम दिलंच पाहिजे. आणि डुगूला तिथं दिसला शेणाला बघून खूप जास्त घाबरला आणि रडायला लागला. लगेच मग इकडे चपाती केलं, भाजी तर काय बाहेरूनच आणायची होती. सगळे कामावरून आले की डुगूची अशी काही मस्ती चालू असते आजी आजोबांसोबत. डुगूनी पसारा केला तर डुगूलाच भरावे लागेल. तोपर्यंत बाय.